श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर आज आहे वटपौर्णिमा आणि सर्वांना वटपौर्णिमेच्या शुभेच्छा। आणि आजच्या दिवशी वटसावित्रीची कथा सर्वांनी आवर्जून ऐकावी, त्याशिवाय या व्रताचे फळ आपल्या पूर्ण होत नाही। त्यामुळे आज सर्वांनी नक्की वटपौर्णिमेची कथा ऐका। तर चला तर मग जाणून घ्या ती कथा कशी आहे। तर अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता। त्याला सावित्री नावाची कन्या होती। सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती। सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली। सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली। सत्यवान हा शाल्व राजाच्या धूम्रसेन नावाचा अंध राजाचा मुलगा होता। शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता। भगवान नारदाला सत्यवानाने आयुष्य केवळ 1 वर्षाचेच असल्याचे माहिती असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला। पण सावित्रीने ते मान्य केले नाही। तिने सत्यवानाशी विवाह केला व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू-सासऱ्यांची सेवा करू लागली। सत्यवानाचा मृत्यू जेव्हा 3 दिवसावर येऊन ठेपला, तेव्हा तिने 3 दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभले। सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्याबरोबर गेली। लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला। यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला। सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली। यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले, पण तिने साफ नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला। अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला 3 वर मागण्यास सांगितले। सावित्रीने सासू-सासऱ्यांचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला। यमराजाने गफलतीने तथास्तु म्हटले। तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले। सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले। म्हणून ज्येष्ठ पौर्णिमेला स्त्रिया या वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वटसावित्रीचे व्रत आचरतात। तर अशा प्रकारे ही वटसावित्रीची कथा आहे। आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे, आपला संसार सुखाचा व्हावा, आपल्या कुटुंबावर सावित्री मातेची कृपा राहावी, यासाठी सर्व स्त्रिया आजही या व्रताचे पालन करतात। एकदा सनत कुमार ऋषींनी शंकराला प्रश्न विचारला की असे कोणते व्रत आहे की त्या व्रतापासून अखंड सौभाग्य प्राप्त होते। तर या प्रश्नाचे उत्तर म्हणून भगवान शंकरांनी एक कथा सांगितली, तीच ही वटसावित्रीची कथा। त्यामुळे सर्व सुहागन स्त्रियांनी हे व्रत नक्की करा। तर हा व्हिडिओ आजचाच आहे आणि आज आहे वटसावित्रीचे व्रत आणि आज मी या ठिकाणी ही पूजा करायला गेलेले होते आणि वटसावित्रीची पूजा करायचा तेवढं मोठे काही नियम नाही आहेत। या दिवशी महिलांनी उपवास करायचा असतो। आपल्याला शक्य असेल त्या पद्धतीने आपण उपवास करू शकतो, म्हणजेच फलाहार घेऊ शकतो किंवा खिचडी खाऊ शकतो किंवा निराहार करू शकतो, किंवा ज्यांना उपवास केल्यानंतर त्रास होतो त्यांनी पूजा करीपर्यंत तरी उपवास नक्की पकडला पाहिजे। त्यानंतर वडाच्या झाडाखाली गेले पाहिजेत आणि वडाच्या झाडाची ओटी भरली पाहिजेत। ब्लाऊज पीस, नारळ आणि गहू याने ओटी भरायची, पूजा करायची आणि त्यानंतर व्हाईट म्हणजे दोऱ्याने 7 प्रदक्षिणा घालायच्या वडाच्या झाडाला आणि जन्मोजन्मी हाच पती मिळू दे, त्याचे आरोग्य चांगले राहू दे, आयुष्य वाढू देत, अशी वडाच्या झाडाला प्रार्थना करून इथे प्रदक्षिणा घालायच्या आणि त्यानंतर 5 सुहासिनींना हळदी कुंकू लावून वाण द्यायचे। त्या वाणामध्ये आम्ही इथं ते द्रोण असते, त्या द्रोणामध्ये आंबा महत्त्वाचा असतो। या व्रता दिवशी 1 आंबा, 1 केळं
आणि त्याच्यानंतर फणसाचे गरे, धामणे, जांभूळ आणि ते काळे मणी असतात ते 5 मणी दोऱ्यामध्ये ओवून त्या द्रोणमध्ये ठेवले जाते आणि 5 बायकांची अशी ओटी भरली जाते. तर प्रथम वडाच्या झाडाची पूजा करताना वडाच्या झाडाला हळदी कुंकू लावायचे असते. त्याच्यानंतर वडाच्या झाडाची ते वस्त्र, हार वगैरे वडाच्या झाडाला अर्पण करायचा, फुले अर्पण करायची. त्याच्यानंतर गणपतीची पूजा करायची, म्हणजे एक सुपारी पानविडा घेऊन जायचा आणि गणपती समजून त्या सुपारीची पूजा करायची आणि एक सुपारी घेऊन त्याची सावित्री म्हणून त्याची पूजा करायची. त्यानंतर जे आपण अगरबत्ती लावायची, दिवा नेलेला असतो तो दिवा ओवाळायचा आणि आपण जे वाण तयार केलं असेल ते वाण ते देवीसमोर ठेवायचे. देवीची ओटी भरायची, म्हणजे सावित्रीची ओटी भरायची वडाच्या झाडाखाली. आणि वडाच्या झाडामुळे आपल्याला भरपूर ऑक्सिजन मिळतो बघा, त्यामुळे ही प्रथा चालू केली असेल अशी मान्यता आहे. कारण पूर्वीच्या काळी बायकांना घरातून बाहेर पडता येत नसे आणि हा एकच सण होता की त्या सणाला त्या सर्वजण नटून थटून बाहेर जायच्या आणि सर्व स्त्रिया एकत्र येऊन वडाच्या झाडाची पूजा करायच्या, गप्पागोष्टी करायच्या. त्यामुळे तेवढंच त्यांना असं एक वेगळं वातावरण तयार व्हायचं, त्यांना थोडं फ्रीडम मिळायचं. त्यामुळे हे व्रत चालू केले असावे असे म्हटले जाते. तर तुम्हीही केला की नाही वटसावित्रीची पूजा, नक्की मला कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.